श्री गणेशाय नमः। स्वामी सुताच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी, ऐसा प्रश्न सेवेकरी करिता ती समर्थांते। तेव्हा बोलले समर्थ सेवेकरी असती सांप्रत, परी एकही न मजला त्यात योग्य कोणी दिसेना। जेव्हा येईल आमुच्या मानसी त्या समयी मोर पाखरांसी, अधिकारी नेमू गादीसी चिंता तुम्ही न करावी। मोर पाखरा समर्थ म्हणती वेळोवेळा, रात्रंदिन तोची चाला मोठमोठ्याने ओरडती। आमुची पाऱ्याची वीट जतन करावी नीट, वारंवार म्हणती समर्थ काकूबाई लागोनी। लपवून ठेविले विटेसी ती दिली पाहिजे आम्हासी, याचा अर्थ कवणासी स्पष्ट काही कळेना। असो स्वामी सुताचा भ्राता कोकणात राहत होता, स्वामी सुत मृत्यू पावता वर्तमान कळले त्या। तो केवळ अज्ञान दादा तयाचे अभिधान, त्याचे शरीर असमाधान कृश होत चालला। काकूबाईने तयासी आणविले आपणापाशी, एके दिवशी समर्थांसी दादा प्रती दाखविले। बाळ चालले वाळोनी यासी अमृत दृष्टी पाहोनी, निरोगी करावे जी स्वामी बाई नवी समर्थांते। समर्थ बोलले बाईसी 4 वेळा जेवू घाल यासी, आरोग्य होईल बाळासी चिंता मानसी करू नको। त्याप्रमाणे बाई करता दादासी झाली आरोग्यता, समर्थाची कृपा होता रोग कोठे राहील। केज गाव मोंगलाईत तेथे नानासाहेब भक्त, त्यांनी बांधिला श्रींचा मठ द्रव्य बहुत खर्चिले। श्रींची आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थापाव्या मठात, या कारणे अक्कलकोटी येत दर्शन घेत समर्थांचे। ते म्हणती काकूबाईसी पादुका स्थापन करावयासी, तुम्ही पाठवा दादासी समागमे आमुच्या। बाई म्हणे तो अज्ञान तशांत शरीरी असमाधान, त्याची काळजी घेईल कोण सत्य सांगा मज लागी। परी आज्ञा देतील समर्थ तरी पाठविन मी सत्य, मग समर्थांजवळ येत घेऊन या दादांसी। समर्थ वृत्त ऐकून म्हणती द्यावे पाठवून, बाळ जरी आहे अज्ञ तरी सांभाळू तयासी। काकूबाई बहुत प्रकारे समर्था सांगे मधुरोत्तरे, दादांसी पाठवणे नाही बरे वर्जावे आपण सर्वांते। समर्थ तियेसी बोलले त्यात तुमचे काय गेले, आम्हासी दिसेल जे भले तेच आम्ही करू की। शेवटी मंडळी सांगाती दादासी पाठविले केजे प्रती, पादुका स्थापन झाल्यावरती दादा आला परतोनी। पुढे सेवेकऱ्या सांगाती त्यासी मुंबईस पाठविती, ब्रह्मचार्यांसी आज्ञा करीती यासी स्थापा गादीवरी। ब्रह्मचारी बुवांजवळी दादासी नेत मंडळी, जी समर्थ आज्ञा केली ती सांगतली तत्काळ। दादासी करुणी गोसावी मुंबईची गादी चालवावी, स्वामी सुताची यास द्यावी कपनी झोळी निशाण। ब्रह्मचारी दादासी उपदेशती दिवसनिशी, गोसावी होनी गादीसी चालवावे आपण। दादा जरी अज्ञान होता तरी ऐशा गोष्टी करिता, नकार म्हणेची सर्वथा न रुचे चित्ता त्याची या परी ब्रह्मचार्यानी पाहिली खटपट करोनी। शेवटी दादासी मुंबईहुनी अक्कलकोटा पाठविले, दादास घेऊनी सत्वरी श्री सन्निध आले टाळकरी। तेव्हा दादा घेऊनी टुंबरी भजन करिता आनंदे। समर्थ ऐशा समयासी आज्ञा केली भुजंगासी, घेऊनी माझ्या पादुकांसी मस्तकी ठेव दादाच्या। मोर्चल आणुनी सत्वरी धरा म्हणती त्यावरी, आज्ञेप्रमाणे सेवेकरी करिता ती तैसेच। श्रींच्या पादुका शिरी पडता उपरती झाली त्याच्या चित्ता, हृदयी प्रगटला ज्ञान सविता अज्ञान गेले लयांते। दादा भजनी रंगला देहभानही विसरला, स्वस्वरूपी लीन झाला सर्व पळाला अहंभाव। धन्य गुरूंचे महिमान पादुका स्पर्शे करून, जहाले तात्काळ ब्रह्मज्ञान काय धन्यता वर्णावी। असो दादांची पाहुन वृत्ती काकूबाई दचकली चित्ती, म्हणे समर्थ दादाप्रती वेड खचित लाविले। ती म्हणे जी समर्था आपण हे काय करिता, दादाची या शिरी ठेवता पादुका काय म्हणोनी। समर्थ बोलले तियेसी जे बरे वाटेल आम्हासी, तेची करूया समयासी व्यर्थ बडबड करू नको। काकूबाई बोले वचन एकासी गोसावी बनवून,
टाकीला आपण मारून इतुकेची पुरे झाले. ऐकून ऐशा वचनाला समर्थांची क्रोध आला. घाला म्हणती बाईला खोड्या माझी सत्वर. काकूबाईने आकांत करुनी मांडिला अनर्थ. नाना अपशब्द बोलत भालपिटीत स्वहस्ते. परी समर्थ त्या समयी लक्ष तिकडे दिले नाही. दादांसी बनविले गोसावी कफनी झोळी अर्पिली. दुसरे दिवशी दादासी समर्थ पाठविती भिक्षेसी. ते पाहुनी काकूबाईसी दुःख झाले अपार. लोळे समर्थांच्या चरणावरी करुणा भाकी पदर पसरी. विनवितसे नानापरी शोक करी अपार. समर्थांसी हासू आले अधिकची कौतुक मांडिले. दादासी जवळ बोलाविले काय सांगितले तयांसी. अनुसया तुझी माता तिज पाशी भिक्षा माग आता. अवश्य म्हणोनी तत्वता जननी जवळी पातला. ऐसे बाईनी पाहोनी क्रोधाविष्ट अंतःकरणी. म्हणे तुझे हे करणे लोकापवादा कारण. भिक्षांना आपण सेवावे हे नवेची जाण बरवे. चाळे अवघे सोडावे संसारी व्हावे सुखानी. ऐकोनी मातेची उक्ती दादा तिच प्रती बोलती. अहिक सुखे तुच्छ गमती. माते आज पासोनी पुत्राचे ऐकोन वचन. उदास झाले तिचे मन. असो दादा गोसावी होन स्वामी भजनी रंगले. काही दिवस झाल्यावरी मग आले मुंबापुरी. स्वामी सुताच्या गादीवरी बसोनी संस्था चालविली. ते दादा बुवा सांप्रती मुंबई माझी वास्तव करती. काकूबाई अक्कलकोटी वसता ती आनंदे. कलियुगी दिवसेंदिवस वाढेल स्वामी महिमा विशेष. ऐसे बोलले स्वामीदास येथे विश्वास धरावा. दोघा बंधूंचे ऐसे वृत्त वर्णिले असे संकलित. केला नाही विस्तार येथ सार मात्र घेतले. जैसे श्रेष्ठ स्वामी सुत तैसेची दादा बुवा सत्य. भूवरी जगदोद्वारार्थ विष्णू शंकर अवतरले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा सम्मत. सदा प्रेमळ परिसोतो. अष्टोदशाध्याय गोडः. श्रीरस्तु शुभं भवतु.